स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। मागे दिसत असेल काहीतरी, तरीही आज आपण करणार आहोत गणपतीचं शूट, म्हणजे मेकअप शूट पण आहे आणि गणपतीचं पण आहे। मेकअप आर्टिस्ट घरी येणार आहे आणि पेनमध्ये काय गणपतींची कमी नाही आहे, पण मला कारखानावाला कोण ओळखीचा नाही आहे, त्यामुळे आम्ही आता बघायला चाललो आहे। मम्मी पप्पांचे आहेत, सो बघूया कोणता मोठा कारखाना आपल्याला भेटतोय। कारखाना भेटतोय पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, गौरी भेटत नाही आहेत, म्हणजे गौरीची मूर्त भेटत नाही आहे, कारण की सगळ्या ऑर्डर्स आउट झालेल्या आहेत तसं, त्यामुळे तर मग चला बघूया। आता आम्ही तेच बघायला चाललो आहे आणि मग त्यानंतर मेकअप करू। आणि माझा अवतार असा आहे, कारण की अंघोळ केली आहे, फक्त तोंडाला काहीच नाही लावलं आहे, तर त्यामुळे तरी चांगला दिसतोय चेहरा माझा। सो चला जाऊया। आणि पप्पा इथे फोनवर बोलतात, सो चला जाऊया मस्तपैकी आणि बघूया कोणता कारखाना आपल्याला भेटतो आणि कुठे आपल्याला गौरी रेडी भेटत आहेत। सो बघूया चला। तर हे आहे आमच्या पेनचं रामेश्वर मंदिर, खूप छान मंदिर आहे। इथे समोरच कालिका मातेचं मंदिर आहे आणि आम्हाला काय भेटत नाही आहे, कारण की गवर पाहिजे आणि गवर मुळात नाही आहे पेनमध्ये। तर बघूया आता आपल्याला कुठे रेडी गवर भेटते काय वगैरे, आणि कारखाने तर बघतोय आम्ही। सो चल, गणपती भरपूर आहेत, कारण की पेन हे गणपतीचं माहेरघर आहे, तर गणपती भरपूर आहेत पण गौरी नाही आहेत। तर चला बघूया। तर व्लॉगमध्ये पुढे जायच्या अगोदर तुम्हाला माहितीच आहे आता फेस्टिवल सीझन आलेला आहे, भरपूर सारे फेस्टिवल आहेत, रक्षाबंधन, दिवाळी, परत आता गणेश चतुर्थी येणार आहे, गणपती बाप्पा येणार आहेत सगळ्यांच्या घरामध्ये, आणि प्लस त्याच्यानंतर भरपूर सारे पुढे पुढे असे फेस्टिवल आलेले आहे। हाफ ऑफ द इयर कंप्लीट झालेला आहे आणि आता पुढे सेकंड हाफमध्ये सगळे फेस्टिवलच असतात, ते तुम्हाला माहितीच आहे। आणि म्हणजे भरपूर सारे फेस्टिवल्स आणि सोबतच लग्नसुद्धा येतात। दिवाळीमध्ये कोण लग्न वगैरे करतो, सो घरामध्ये लग्न वगैरे असतात, लग्नाचे पण आता सीझन चालू होतील। प्लस त्याच्यात असं वाटतं की एवढ्या साऱ्या फेस्टिवल्समध्ये आपले स्किन, आपले हेअर खूप छान दिसावा, खूप चांगलं फ्लॉन्ट करावा, आणि त्यासाठी काय काय गर्ल्स जाऊन फेशियल करतात किंवा क्लीनअप, डी10, किंवा आता खूप सारे ट्रीटमेंट्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये स्किनवर ग्लो आणायचं, स्किन फेअर करायचं। पण हे सगळे ट्रीटमेंट्स फक्त 2 ते 3 दिवसाचे असतात, जास्त नाही, फक्त हप्ताभर आपल्या स्किनवर ग्लो येतो, त्यानंतर ग्लो गायब होतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला परत ती ट्रीटमेंट जाऊन करावा लागते। पैसा वेस्ट, टाइम वेस्ट, रिझल्ट काही नाही, फक्त 1 हफ्त्याच्या रिझल्टसाठी आपण खूप सारे केमिकल ट्रीटमेंट्स आपण आपल्या स्किनवर करून घेतो की आपली स्किन ग्लोई आणि हेल्दी दिसावी। पण गाईज तुम्हाला खरंच सांगते की असं आपण फक्त किती वेळा करू शकतो, 1 वेळा 2 वेळा, रोज तर नाही करू शकत ना, म्हणजे रोज आपल्या स्किनवर ग्लो लागतोच आणि स्किन पण छान दिसायला पाहिजे। मेकअप करायचा बोललं तर स्किन पण आतून हेल्दी असली पाहिजे, त्यासाठी मी म्हणजे असे काही ट्रीटमेंट्स तर घेत नाही, पण अगोदर घ्यायचे, कारण की मला असं वाटायचं की फेशियल केल्यावर असं चेहऱ्यावर ग्लो येतो, स्किन खूप छान दिसते, मला असं वाटायचं। सो मग मी तेव्हा करायचे आणि त्यानंतर मला हळूहळू माहिती पडलं की आपली स्किन आतून हेल्दी असायला पाहिजे। बाहेरून आपण कोणतेही ट्रीटमेंट करू, ती फक्त बाहेरचं, आणि काही जण आपल्याला सांगतात की नाही परमनंट ग्लो येईल तुमच्या स्किनवर, असं काही नाही आहे। सगळ्याच गोष्टी टेम्पररी असतात, एक शॉर्ट टाईम पिरियड असतो, त्याच्यामध्ये ते ग्लो देतात आणि त्याच्यानंतर जशी तुमची स्किन आहे तशीच होते। तर त्यासाठी मला तर टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की मी क्युअर स्किन ॲप खूप वर्षापासून यूज करत आहे, जसं की तुम्हाला माहितीच आहे, जिथे मला अजिबात कोणत्याही फीची गरज नाही लागत। फक्त क्युअर स्किनमध्ये डॉक्टर्स असतात, ते आपली स्किन ॲनलाइज करतात AIच्या मदतीने। जशी आपली स्किन ॲनलाइज होते तसं रेड सर्कलमध्ये रेड असे सर्कल आपल्या स्किनवर, इथे मी तुम्हाला दाखवते, मी जेव्हा ॲनलाइज केलं होतं लास्ट टाइम। सो इथे जे असं तुम्हाला रेड सर्कल्स दिसत आहेत, ते माझे स्किन प्रॉब्लेम्स होते आणि ते आता क्लिअर झालेले आहेत। सो त्याच्यावर आपले प्रॉब्लेम्स दिसतात, त्या प्रॉब्लेम्सच्या नुसार आपल्याला कोणताही प्रोडक्ट किंवा कोणताही किट सजेस्ट डॉक्टर करतात, मग ते आपण फक्त विकत घ्यायचं असतं आणि खूप छान आणि 100% रिझल्ट देतात, कारण की ते आपल्या स्किननुसार, आपल्या स्किन कशी आहे, ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे, ड्राय आहे, किंवा आपल्या स्किनवर कोणते प्रॉब्लेम आहेत, स्किन प्रॉब्लेमनुसार आपल्याला आपले किट दिले जातात, स्किन केअर दिला जातो जो खूप छान, आणि सोबतच आपल्याला छोटे छोटे टिप्स दिले जातात, आणि जे डर्मॅट आहेत ते तर खूप छान आहेत क्युअर स्किनचे। आपल्याला कधी पण प्रश्न पडला आपण त्यांना विचारू शकतो, मंथली चेकअप असतो आपल्या स्किनचा की किती फरक पडलेला आहे प्रोडक्टमुळे, किंवा काही प्रोडक्ट चेंज
करायचे आहेत का, असे हे मंथली चेकअपसुद्धा आपले होतात. आणि सोबत ही गोष्ट मीच नाही, 98% लोकंसुद्धा बोलत आहेत ज्यांनी हा ॲप यूज केला आहे आणि ज्यांना खरंच रिझल्ट भेटलेला आहे. म्हणजे कसं माहिती आहे, आपण भरपूर सारे बाहेर जातो आणि मग डॉक्टर शोधतो, आपल्याला त्याच्यामध्ये चांगले डर्माटॉलॉजिस्ट भेटावे लागतात. मग आपण फ्रेंड्सला बोलतो की कोणता चांगला डॉक्टर आहे मला सांग, मग त्यांच्याकडे गर्दी असते, मग लाईन लावा, मग त्याच्यानंतर जावा आणि मग ते आपल्याला ट्रीटमेंट देतात. ती पण आपल्याला सूट होते नाही होते ते पण आपल्याला माहिती नसतं. पण क्युअर स्किनमध्ये आपली प्रत्येक गोष्ट जवळून पारखली जाते. त्यानंतर जाऊन आपल्याला कोणता तरी प्रोडक्ट दिला जातो जो 100% आपल्यावर वर्क करतो. आणि प्लस आपण काय खायचं आणि किती लिटर पाणी प्यायचं हे सुद्धा डॉक्टर आपल्याला सांगतात. स्किन आता सुद्धा तुम्ही बघू शकता व्लॉगमध्ये सुद्धा किती मस्त आणि ग्लोईंग दिसत आहे. ते फक्त क्युअर स्किनमुळे, कारण की मी त्यांचे प्रोडक्ट खूप वर्ष झाले यूज करते आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे, कारण की तुम्ही व्लॉग बघता माझे. जे आपल्याला किट भेटतं आपल्या प्रॉब्लेम्सनुसार, जे आपल्याला किट देतात त्याचा फक्त आपल्याला पे करावा लागतो, जो फक्त 1,500 ते 2,000च्या मधीत असतं. थोडासा प्राइस व्हेरी करेल. तर क्युअर स्किन ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे. सो लवकर जाऊन डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला तुमच्या फर्स्ट ऑर्डरवर 100 रुपये सूट हवी असेल तर नक्कीच माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका, रितिका100. सो जा आणि लवकर डाउनलोड करा क्युअर स्किन ॲप आणि तुमची ही स्किन माझ्यासारखी ग्लोईंग आणि क्युअर बनवा. आणि अर्धे असे कारखाने बंदच आहेत, चालू नाही आहेत. तर काल होती दहीहंडी आणि आम्ही आता मार्केटमध्ये आलो आहेत, म्हणजे मार्केट गल्लीमध्ये. तर इथे किती साऱ्या हंड्या बघू शकता तुम्ही, अशा लाईनीला लागलेल्या सगळ्या हंड्या. किती साऱ्या हंड्या आहेत. आणि अशा भरपूर साऱ्या हंड्या या गल्लीमध्ये लागतात आणि वेगवेगळे ग्रुप्स आहेत. सो चला, अजून एक हंडी तुम्हाला मी पुढे दाखवत आहे. हे बघा, आणि आम्ही भाजी घ्यायला थांबलोय. तर इथे बघा, एक दंत करून हा ग्रुप आहे, ह्याच्यामध्ये माझा नवरासुद्धा आहे. सो काल गेलेलं नाही आहे कारण की आजारी होतं, तर त्यामुळे. पण 8 वर्ष कंप्लीट झाली आणि इथे हंडी लागली होती. हे बघा, 1 2 3 हंड्या लागल्या होत्या आणि भरपूर साऱ्या अशा लाईनीमध्ये त्या हंड्या लागतात. तर चला, पाऊस आहे ना पेनमध्ये, लिटरली 4-5 दिवस झाले पाऊसच पडतो आणि आजचं शूट कसं होणार आहे ते बघूया, कारण की एवढ्या पावसात शूट तर करायला लागणारच आहे. आणि आपले मेकअप आर्टिस्ट पण आता पोचलेले पेनमध्ये, सो ती येईलच. आणि भरपूर सारा पाऊस चालू आहे, बघू शकता तुम्ही. 2-3 दिवस सलग झालेत पाऊसच चालू आहे. तर मग चला बघूया आजचं शूट कसं होतं. मला टेन्शन आलं आहे पावसाकडे बघून, पण जाईल पाऊस, मला माहिती आहे. सो चला बघूया. तर मंडळी, फायनली तयारी झालेली आहे. आता 3 वाजलेत आणि भरपूर घाईमध्ये आम्ही तयार वगैरे झालो. आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहेत. भरपूर सारे पेनमधले कारखाने आहेत, आय नो, पण पेनमध्ये गौरी नाही आहेत. तर गौरींसाठी स्पेशली आम्ही कुठे चाललो आपण? जोहेला चाललो आहेत आम्ही. हमरापूरच्या पुढे आहे. सो तिकडे चाललो आहोत, कारण की भरपूर सारे कारखानेवाल्यांचे DM सुद्धा आले होते. मी स्टोरी टाकली होती तर. पण त्यांच्याकडे गौरी सजवलेली नाही आहे, कोणाकडे रंगवलेली नाही आहे. तर त्यामुळे मग आता तिकडचं आपल्याला भेटलेलं आहे. सो चला जाऊया आणि तुम्हाला दाखवते. आणि इथे बघा मागे मेकअप आर्टिस्ट आहे, काय करा. सो तन्वी मेकओव्हर ही तिची ID आहे, जी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि ती कुठचे? कोलाडची आहे, म्हणजे आपल्या इकडचीच आहे. सो नक्कीच तिला मेकअप तिचं बघू शकता आणि पुढचं मी तुम्हाला पुढेच सांगेल. सो चला जाऊया. आणि फोटोग्राफरची जी गाडी आहे ती मागे निखिलची. सो चला जाऊया आपण. तर मंडळी, आता काय होणार होतं माहिती आहे, जसं नारळी पौर्णिमेचं आम्ही शूट केलो तेव्हा आम्ही नारळ विसरलो होतो, तसंच आता गणपतीच्या शूटला आम्ही तो ताट विसरणार होतो आरतीचा. आणि तेवढ्यात मला आठवण केला गेला,
धन्यवाद नरोबा, धन्यवाद, तुम्ही मला आठवण केलात ताट. आणि मग मी घरात गेले ताटा द्यायला, तर मम्मी मला बोलते परत बोलते त्या शूट सारखं करतेस. तर मग त्यानंतर ताट घेतला, फुलं घेतली आणि आम्ही निघालेलो आहोत. आणि भरपूर जणांचा प्रश्न हा असेल की पेनमध्ये एवढे गणपती असून तू इथे का आली, कारण की गौरी नाही आहेत सजवलेल्या त्यामुळे. तर मग चला आता आम्ही पोचलो नाही आहोत ना, की पोचलो हमरापूरला आलो आहोत आता आम्ही. आणि क्यूटचा छोटूसा बघ, हा बघ यायचा बिचा भरपूर सारे. हमरापूरला तर ना म्हणजे पेनमध्ये तर आहेच, पण हमरापूरला पण ना एवढे सारे कारखाने आहेत ना, बापरे बापरे. म्हणजे रस्त्याला फक्त कारखानेच लागत आहेत गणपतीचे, पण गौरी एक नाहीये त्या कारखान्यांमध्ये. सिरियसली सांगतो मी तुम्हाला, कारण की आम्हाला कुठे भेटलीच नाही. तर जिथे भेटली तिथे जाणार आहोत आम्ही. तेव्हा किती क्यूट आहेत, वाव, सिरियसली किती मस्त वाटतंय ते यार. गणपती बाप्पा मोरया, खूप मस्त वाटतंय ते बघा. किती क्यूट गणपती आहेत, एवढेसे छोटेसे. फक्त असंच मजा केलं, जर त्यांनी गौरींसोबत शूट करून दिलं मला तरच मी त्यांचं प्रमोशन करणार, नाही तर नाही करणार. आय एम सॉरी गाईज. बघूया आता तिथे गौर आहे सजवलेली, तर तिला विचारायला बघू आता काय होतंय. आणि जर भेटलं तर चांगलं आहे, पुढे जायची गरज नाही, कारण की इथून आम्हाला पुढे जावं लागेल. सो दॅट्स वाय. आणि आज संडे सुद्धा आहे त्याच्यामध्ये, आणि भरपूर सारे लोक इथे गणपती बघायला येतात, बुक करायला येतात. तुम्हाला माहिती नाही एवढा क्राऊड आहे ना, म्हणजे पेनमध्ये बोला, इथे हमरापूर वगैरे साईडला भरपूर असा क्राऊड आहे. आणि सगळेजण गणपती बघायला येतात, बुक करतात, भरपूर साऱ्या गोष्टी. सो चला बघूया आता काय होतंय. काय म्हणजे कारखानेवाले खडूस असतात, पण आता प्रेमळ निघाले तर चांगली गोष्ट आहे, खडूस निघाले तर मग काय नाही बोलू शकत आपण. चला जाऊया. म्हणजे काय जणांचा आहे प्रॉब्लेम जनरल, की भरपूर सारा क्राऊड आहे किंवा मूर्त्या तयार नाही आहेत, सो चला बघूया काय कसं. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलो कारखान्यामध्ये, आणि तिथून बघा गवर येते आपली. त्या दादांनी बिचाऱ्यांनी इथे आणली आहे गवर माझ्यासाठी, आणि मग ती बघू शकता किती मस्त वाटते. किती मस्त वाटते गौरी, किती मस्त सजवली आहे हे बघा, किती मस्त वाटते. बांगड्या वगैरे, टमटमचा आवाज, आणि आमचे बिचारे फोटोग्राफर. से हाय निखिल. तर इथे भरपूर सारे गणपती आहेत जे रंगवत आहेत वगैरे. मस्त वाटते ना, पण हा पॅटर्न काळ भैरव किती मस्त वाटते. ते भरपूर गोष्टींचा आवाज येणार आहे, पण तुम्ही गणपती बघा यार. डॉगी वगैरे किती मस्त छान वाटतं. काल भैरवाचा डॉगी म्हणून बोलतात ना, की कुत्र्यांना लाथ मारू नये किंवा मारू नये, कारण की ते काळ भैरवाचे वाहन असतात. यामुळेच कुत्र्यांना मारू नाही. समजलं तुम्हाला? जर तुम्ही मारत असाल तर नका मारू, बिचारे खूप स्वीट असतात. थाली रेडी झालेली आहे. मी सकाळपासून रेडी करून ठेवली होती, पण फुलं आणली, आणि फुलं एवढी महाग झाली आहेत. 20 रुपयाची देत नव्हते ते फुलं, तरी पण मी घेतली. 50 रुपयाचीच देणार बोलले, पण मी 20 रुपयाची आणली फुलं. आणि चला आता शूट चालू करूया. भेटूया आपण नंतर, आता शूट झाल्यानंतर. आणि मी कशी दिसते नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कशी दिसते कमेंट करा प्लीज गाईज. आणि चला आता स्टार्ट करूया शूटला. भेटूया आपण नंतर. बाय. तर मंडळी पाऊस भरपूर लागलाय आम्हाला, आणि आमचं शूट झालेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी गणपतीची मूर्ती आहे. इथे बघा सगळे ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम वगैरे सगळे असे
विठ्ठलाच्या अंगा खांद्यावर खेळत आहेत आणि किती मस्त वाटतंय हे. म्हणजे अजून पूर्ण नाही झालं तरी किती छान वाटतंय. म्हणजे विचार करायला एवढं छान वाटतंय, तर बघायला जेव्हा पूर्ण बनेल तेव्हा बघायला किती मस्त वाटणार आहे. किती मस्त वाटतंय बघा. सगळे संत आहेत. खूप 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 छान वाटतंय. आणि इथं तर तुम्ही बघितलंच किती मस्त. मला आवडला सिरियसली. लिटरली खूप छान आहे. कलाकृती खूप छान, खूप छान. लिटरली एवढा पाऊस पडतोय गाईज, एवढा पाऊस पडतो, एवढा म्हणजे बोलू नाही शकत. आणि शूट पण करायचंय, कसं काय होणार आहे समजत नाहीये. आणि गवर बघा किती मस्त दिसते आपली. सो बघूया आता काय होतंय, कारण की भरपूर पाऊस आहे आणि कसं होणार आहे काय होणार आहे शूट मला माहिती नाही. स्टार्ट तर झालं आहे, आता देवाच्या कृपेने ते कंप्लीट हो. 1च तास बाकी आहे. 5 वाजलेत. 1 तासामध्ये सनलाईट पण जाईल. सो बघूया आता काय होत आहे. तर मंडळी आम्ही आता दुसऱ्या कारखान्यांच्या इथे आलो आहे, कारण की तिथे होतं पण बॅकग्राऊंड नव्हता. इथे थोडाफार बॅकग्राऊंडसुद्धा आहे आणि शेतीसुद्धा आहे. सो बघूया कसं काय. तर चला जाऊया आपण आता शूट करूया. गणपतीचं शूट बाकी आहे, गौरींचं झालेलं आहे. तर मग चला. आणि आमची मेकअप आर्टिस्ट बघा बिचारी आजारी आहे. एवढी आजारी असून सुद्धा मेकअप करायची चूल मचलेली आहे तिला. तर आलेली आहे. माझ्यावरचं प्रेम, थँक्यू फॉर दिस प्रेम. आणि तुम्ही पण, तुमचं पण बहुत प्रेम, बहुत प्रेम. चला खूप प्रेम गाईस तुमचं पण. तर जाऊया. ऑफ मॉडल तर गाईज आम्ही इथे गणपतीचं शूट करतोय आणि ही जागा जिथे आम्ही शूट केलं. आणि भरपूर इथे चिखल आहे बघा, किती चिखल आहे इथे. आणि त्या चिखलामध्ये शूट करत होतं. बट इट्स ओके, रिझल्ट चांगले आलेत. तर शूटसाठी काय आता करावं लागतं, क्या अभी पेट पाने के लिए करना पडता है गाइस, क्या बोलू अभी. तर इथे मस्त शेत लागलेले आणि मला 2-3 रील काढायचे, ते पण पटकन मी काढेल एकाच ह्याच्यामध्ये. पण ह्यांचं आता लवकर उरकेल तर नशीब, कारण की पाऊस नाही आहे. पाऊस आता थोडा थोडा येतोय. आता बघू काय करतोय पाऊस. आणि हा रस्ता, आणि आम्ही चाललोय तिथे वर आता. आणि विचारा आमचा फोटोग्राफर बघा, तो बोलते हिने वैतागलं आहे मला. एवढं भरपूर चप्पल पण नाही घातली. चप्पल घातली तर मी पडेल मस्तच, चांगलीच, आणि चांगलंच लागेल मला. तर त्यामुळे इथे आता इकडे शूट करतोय आपण. तर बघूया आता कसं शूट होतंय काय वगैरे. इथून पण रस्ता आहे आतमध्ये, पण नाही आपण इथेच करूया इज्जतमध्ये. काय गरज नाही कुठे जायची. पाऊस आला तर कुठे पळणार आहोत आपण. नाही, छत्री आणली आहे मेकअप आर्टिस्टनी. सो चला मंडळी, एवढा पाऊस पडतोय आणि मला घाम फुटलाय. एवढा पाऊस पडतोय आणि घाम फुटलाय. आता त्या साईडला जायचंय. इकडचं झालंय आमचं शूट. आता मी तिकडे चाललोय कारखान्यामध्ये आतमध्ये. सो चला. आता लास्ट म्हणजे बोलतात ना, एक लास्ट काय येतो, काय बोलतात त्याला, लास्ट पॅरेग्राफ असून स्टोरीचा. हा लास्ट पार्ट राहिला आता शूटचा. तो झाला की आम्ही सुटलो सगळीजणच. चला. गणपती तरी किती लागावा एखाद्याला. आले आणि लाईट गेली. लाईट गेली आहे, लाईट LC लागेल. लाईट गेली आहे आताच गेली पाहिजे. आणि काय म्हणणं काय आहे की माझं शूट होऊ नये का. सो चला जाऊया आत. भरपूर सारे गणपती आहेत आणि तुम्हाला दाखवते. आणि आम्ही चला आता बघूया आतमध्ये काय होत आहे ते. आणि बघ इथे क्यूट असं छोटा गणपती आहे. वाव, मला दाखवते. सो चला. नसीब तो नसीब कितना खराब होना चाहिए, इतना खराब होना चाहिए. लाईट गेली आहे. आम्ही इथे जस्ट आलो आणि लाईट गेली. आणि मी विचार केला आता 15 मिनिटात आपलं पॅकअप होईल, पण नाही होणार. आता 15 मिनिटं, आता किती मिनिटात लाईट येईल ते नाही माहिती, पण बघूया आता. शिट
इतना दुख हो रहा है, इतना दुख क्या बताऊ आपको. पण आता जाऊ द्या, आता काय आपलेच दात ना आपलेच ओठ असं म्हणायचं आणि करून घेवायचं. आता काय, चला बघूया आता काय होत आहे पुढे. तर मंडळी इथे आता चाललेला आहे मूर्ती. आम्ही एक चॉईस केलेली आहे आणि मग त्याच्या अकॉर्डिंग ते आता काढून देतील आम्हाला. इथे खूप चांगलं कॉपरेट करत आहे, मी तुम्हाला सांगेल. खूप चांगले गणपती आहे त्यांच्याकडे लिटरली. तुम्ही गणपती एवढे मस्त मस्त आहेत ना, एवढे मस्त मस्त, खूप छान सजवलेले आणि खूप मस्त असे. तर गाईस फायनली शूट कंप्लीट झालेलं आहे. आम्ही भरपूर थकलो आहेत आणि खूप छान इथे बघा गौरी वगैरे आहेत. मला भरपूर आवडल्या. अगोदर आम्ही ते आलो नाही तर इथे शूट केलं असतं गौरीचं. खूप छान वाटतं. आणि हे कारखाना अमरापूरमध्ये आहे, सो नक्कीच आल्यावर व्हिजिट करा तुम्ही. सो चला ताई, बाय बाय. बाय बाय. भेटूया आपण परत कधीतरी. असेच ब्लॉग बघत राहा आणि प्रेम द्या भरपूर. चला चला. सो चला जाऊया आता. आणि घरी जाऊन भरपूर काम आहे. मला एक प्रमोशनचं काम करायचं आहे, सो ते पण आहे. तर आता गेल्यावर बघू कसं काय होतंय. सो चला. तर आता आम्ही चाललो आहोत घरी. झालं आमचं शूट, पण घरी जाऊन सुद्धा मला एक काम आहे महत्त्वाचं, एक प्रमोशन करायचं. सो त्याचं काम आहे, तर ते करून त्याच्यानंतर मग मला सगळं उरकावं लागेल. तर मग चला जाऊया. आणि ऑलमोस्ट सगळं शूट झालेलं आहे आणि एवढ्या पावसात देवाच्या कृपेने झालेलं आहे शूट. बाप्पासोबत होते आणि शूट लवकर झालं. सो चला आता जाऊया घरी. तर मंडळी फायनली शूट कंप्लीट झालेलं आहे आणि मी घरी आलेले आहे. बाकीचा शूट मी काहीच नाही केलं आहे आणि खूप थकले, तर त्यामुळे मी बोलले की आता मेकअप काढून घेऊया. पण मेकअप तुम्ही बघू शकता तसं मस्त नाही झाला आहे. आणि मेकअप आर्टिस्टची ID आहे तन्वी मेकओव्हर, सो नक्की जाऊन चेकआउट करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे मेकअप आर्टिस्टची, लवकर जाऊन तुम्ही तिला फॉलो करा. खूप सारे ऑर्डर्स द्या. सो रोहा साईडचीच आहे, सो लवकर जा आणि ऑर्डर द्या तुमच्या बिग डेला. आणि खूप छान मस्त दिसा. आणि फोटोग्राफरची ID सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे निखिलची, सो जाऊन लगेच चेकआउट करा. आणि बाकीचे व्हिडिओ फोटो तुम्हाला इंस्टाग्राम हँडलवर बघायला भेटतील माझ्या, सो लवकर जाऊन रितू पाटील ऑफिशियल या अकाउंटला फॉलो करा. आणि जर तुम्हाला नसेल माहिती तर जाऊन लवकरच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा, तुम्हाला इंस्टाग्रामची IDची लिंक भेटून जाईल. आणि भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो स्टे हॅपी, स्टे सेफ. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कॉमेंट करायला विसरू नका. सो चला बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.